आत्मनिरीक्षण करा, अंतर्मुख व्हा आणि हा विचार करा की आपल्या आयुष्याचा काल किती गेलेला आहे. त्यांचा 70 गेलाय, आपला कोणाचा 60 असेल, कोणाचा 50 असेल, कोणाचा 75 असेल, कोणाचा 80 असेल. प्रत्येकाने आपापल्या आयुष्याचं एक चिंतन करा. आपल्या आयुष्याचा काल किती गेलेला आहे आणि तो किती प्रयत्नात गेलेला आहे, किती आपण कष्ट उपसलेले आहेत, त्रास घेतलेला आहे, परंतु तरी अजून आपलं दुःख मिटलेलं नाही आणि आपल्याला सुख अजूनही मिळालेलं नाही. का बरं असं व्हावं? प्रयत्न आपण करतोय ना, मग प्राप्ती व्हायला पाहिजे ना. एक शास्त्रीय सिद्धांत मी आपल्याला सांगतो. इच्छा आणि प्रयत्न दोन्ही एकत्र आले का प्राप्ती होत असते. हा शास्त्रीय सिद्धांत आहे. इच्छा आणि प्रयत्न दोन्ही एकत्र आले पाहिजे. इच्छा असायला पाहिजे आपल्याला. इच्छाच नसेल तर तो काहीच करू शकत नाही. पहिली इच्छा असायला पाहिजे काही करण्याची, आणि दुसरी त्या इच्छेला प्रयत्नाची जोड मिळाली पाहिजे. प्रयत्नाची साथ मिळाली इच्छेला की मनुष्य कामाला लागतो, जिद्दीने लागतो आणि त्याला अपेक्षित प्राप्त होत असते. ठाकूर वस्ती का काय? ठाकूरवाडी. ठाकूरवाडीला तपपूर्ती सोहळा आहे. तिथे कीर्तन चालू आहेत. आज आपल्याला कीर्तनाला जायचं असं इंदापूरमध्ये ठरलं. शेजारच्या जेवढी गावं असतील तेवढ्याने लावून घे बरं का, मला तेवढं इंदापूर लक्षात येते म्हणून मी म्हटलं. जे बाकीचे जे जिथून जिथून आले असतील त्यांना वाटू लागलं की आज आपल्याला ठाकूरवाडीला कार्यक्रमाला जायचं. इच्छा निर्माण झाली. पण नुसती इच्छा केली म्हणजे इथे येऊन बसू का आपण? नुसती इच्छा झाली म्हणजे इथे आपण येऊ असं नाही. त्याला प्रयत्न केले पाहिजेत. जर आपल्याला एवढं लांब जायचं आहे, 5-10 किलोमीटर 15 किलोमीटर जे जिथून आले असतील, त्याला काहीतरी साधन केलं पाहिजे की नाही. एक गाडी, मोटारसायकल, नाहीतर 4 चाकी, नाहीतर आपली साधी सायकल, काहीतरी साधन करायला पाहिजे. आपल्याकडे नाही. तुमची देता का हो गाडी? आम्हाला कीर्तनाला जायचं. तो म्हणतो गाडी आहे पण चावीच पोरगा कुठं घेऊन गेलाय ते काय माहीत नाही तुमची मिळाली. मग आता काय करायचं? तुमच्याकडे गेलं दुसऱ्याकडे. का देता का गाडी? तो म्हणतो गाडी आहे पण पंक्चर आहे. मग तिथूनही निघतो, तिसरीकडे जातो. का हो गाडी मिळेल का? जायचे ठाकूरवाडीला कीर्तनाला जायचं, मिळेल का? तो म्हणतो मिळेल. गाडी आहे पण ड्रायव्हर नाही. मग थांबला का? तिथून नाही, 4थ्या ठिकाणी गेला. तिकडे गाडी मिळाली, पेट्रोलही होतं, ड्रायव्हरही होता आणि तो यायला तयारही झाला. लगेच किक मारली, ठाकूरवाडीत येऊन पोचलो. कसं पोचता आलं? प्रयत्न केले. इच्छेला प्रयत्नाची जोड मिळाली, साथ मिळाली, म्हणून तो इथे येऊन पोचला. म्हणजे इच्छेला प्रयत्नाची जोड मिळाली की प्राप्ती होत असते. हा शास्त्रीय सिद्धांत आहे. मग आपल्याला इच्छा आहे सुखाची, इच्छा आहे दुःख जावंही, आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्नही करतो. मग प्राप्ती का होत नाही? दुःख का जात नाही आणि सुख का मिळत नाही? तर याचं उत्तर असं आहे, दुःख ज्याच्यामुळे जातंय आणि सुख ज्यामुळे मिळू शकतंय ते नेमके प्रयत्न आपल्या हातून होत नाहीत.
साधा लौकिक सिद्धांत सांगतो म्हणजे झटकन लक्षात तुम्हाला. साधन जर चुकीचं झालं, प्रयत्न जर चुकीचे झाले तर प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्हाला इच्छा आहे आणि प्रयत्न तुम्ही केले, पण ते प्रयत्न जर चुकीचे असतील तर प्राप्ती नाही होणार. ठाकूरवाडीला कीर्तनाला जायचं म्हटलं ना, ठाकूरवाडीकडे जाणारा रस्ता धरला पाहिजे की नाही? कोणत्या रस्त्याने जाऊन ठाकूरवाडी मिळेल का? नाही मिळेल. चुकीच्या रस्त्याने जर गेलो तर कधीच येणार नाही तुम्ही. आता आमचा अर्धा तास असाच गेला. हायवेचं काम चालल्यामुळे नेमकं कुठून उतरायचं ते कळेना, कुठून जमीन पुढं जा, इकडं जा, तिकडून जा, तिकडून फिरत फिरत पुन्हा डिवायडर जवळ नाही, पुन्हा लांब जा, पुन्हा पाठीमागून या. चुकीच्या रस्त्याने जर आपण गेलो तर अपेक्षित स्थळाला आपण पोहोचू शकत नाही. म्हणजे प्रयत्न बिनचूक व्हायला पाहिजेत. म्हणून ते प्रयत्न नेमके कसे असावेत, ते नेमके प्रयत्न कोणते करावेत म्हणजे आपला दुःख मिटू शकेल आणि आपल्याला सुख मिळू शकेल. याकरता नामसप्ताह आहे. सप्ताह दरवर्षी का करायचा? नामचिंतन ही साधना, अखंड हरिनाम सप्ताह का करायचा? तर या कार्यक्रमातून संतांचे विचार आपल्याला प्राप्त होतात. संतांनी जी दिशा दिलेली आहे, आपण चुकलेलो आहोत, आपण आडरानात होतोय, म्हणून आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याकरता ते संत येत आहेत. आणि त्यांनी अभंगाद्वारा आपल्याला ही दिशा दिलेली, हा मार्ग दाखवलेला आहे. जगद्गुरु तुकोबारे तेच म्हणतात की लोक आड रानातून धावतायत, त्यांना सन्मार्ग दाखवण्याकरताच आम्ही आमचं वैकुंठ स्थान सोडून इथे आलोय. आम्ही वैकुंठ करता आम्ही इथे आलो का? झाडू संताचे मार्ग आड राणे भरले जग. जग आड रानात प्रविष्ट झाले. कोणत्या रस्त्याने कुणीकडे चाललेले आहेत, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याकरता आम्ही आलो. याची कारणास, या कारणाकरताच आम्ही इथे आलो. त्यांनी आपल्याला दिशा दिली, संतांनी आपल्याला मार्ग दाखवला की तुम्हाला बाबांनो जायचंय कुठं, तुम्हाला काय हवं आहे आणि ते मिळण्याकरता नेमकं काय करायला हवं. असे सुंदर विचार संतांनी आपल्या अभंगातून आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी आजचा अभंग हा एक अतिशय मार्मिक आहे. आपल्याला नेमकं जे हवं आहे ते मिळण्याकरता आपण नेमकं काय करायला पाहिजे, त्या साधनाची सुलभता,
आणि सफलता तुकोबारा आपल्या लक्षात आणून देता येतो. आपल्याला असं वाटलं असेल की तुकोबाराने असा मग मार्ग तरी कोणता दाखवला, तर त्यांनी मार्ग दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामचिंतन करा, हीच वाट धरा. अन्य वाटाने जाऊच नका, नका जाऊ आडराने, ऐशी गरजेती पुराणे. अन्य वाटाने जाऊच नका, नामचिंतन करा, हीच वाट तुम्ही धरा. वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबारा सांगतायत. कधी देहाचं महत्व सांगून तुकोबाराने लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. बाबांनो, आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि सांगू याच जन्मात हे भजन घडतंय. नामचिंतन फक्त याच जन्मात घडतंय, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही. डुकरांनी सप्ताह केलाय का? कुत्रे पारायणाला बसलेत का? कुठं गाढवाने दिंडी काढली का? नाही. इतर कोणत्याही जन्मामध्ये हे भजन घडत नाही, साधना घडत नाही. साधना घडतं ती याच जन्मात, याच जन्मी घडे देवा ते भजन. देवाचे भजन. अनेक हे ज्ञान नाही कुठे, मनुष्य जन्मातच भजन घडू शकते, अन्य कुठल्या जन्मात भजन घडत नाही. मग असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे की नाही? माझं एक म्हणणं आहे, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती, आपण प्रत्येकाने खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत ना, एवढी फक्त खात्री करून घ्या. हे जर नक्की झालं की आपण मनुष्यच आहोत, आणि तुकोबारा म्हणतात फक्त मनुष्य जन्मातच भजन घडते, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही. मग असा जन्म जर आपल्याला मिळालेला आहे, तर आपण आता नामचिंतन भजन हेच करायला पाहिजे की नाही? हेच करायला पाहिजे आपण. अन्य कुठल्या जन्मात हे घडत नाही, आणि अन्य जन्मात जे घडते तेच जर या जन्मात आपण करत राहिलो तर त्यांच्यातून आपल्यात काय फरक राहील? आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान. कुत्रे खाते, आपणही खातो. कुत्र्याला झोप आहे, आपल्याला झोप आहे. कुत्र्याला विषय भोग आहे, आपल्याला विषय भय आहे. मग त्यांना जे आहे तेच आपल्याला तेवढंच जर असेल तर त्यांच्यातून आपल्यात काय फरक राहील? म्हणून या मनुष्य जन्माची ज्यात विशेषता आहे ते नामचिंतन करण्यात आहे आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करून घेण्यात आहे. तुमची जी मूलभूत आकांक्षा आहे, आपलं दुःख जायला पाहिजे, आपल्याला सुख मिळायला पाहिजे, ही अपेक्षा जर पूर्ण करून घ्यायची असेल तर याकरता तुकोबारा म्हणतात हे करायला पाहिजे, भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून तुकोबारा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जागवतात, जागृती देतात, माझं निरंतर वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगतात. कधी चिडूनही सांगतात. सांगायचं तरी किती वेळा? 12 वर्ष झाले ना सांगता सांगता, पण अजून तुमच्यात काही फरक पडत नाही. किती सांगू तरी नाही कधी असं म्हणतात. तर कधी पाया पडू नये म्हणतात. बाबांनो, तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती.
लागून या पाया विनवितो तुम्हाला विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम. बाबांनो तुमच्या पायाला लागतो. तुम्हाला माझी विनंती आहे. किती तुकोबर आहे खाली आले तू तुमच्या पायाला लागतो म्हणतात. त्यांनी आपल्या पायाला लागावं इतकी आपली योग्यता आहे का? काय आपली लायकी? त्यांनी आपल्या पाया पडावं. आपली भारतीय हिंदू संस्कृती काय सांगते? कोणी कोणाच्या पाया पडावं? लहानाने छोट्याने मोठ्याच्या पाया पडायचं आणि मोठ्याने छोट्यांना आशीर्वाद द्यायचा. ही आपली संस्कृती आहे. मग तुकोबरा आपल्या पाया पडतात म्हणजे तुकोबरांपेक्षा आपण मोठे झालो का? तुकोबरांपेक्षा आपण मोठे नाही. सर्वात मोठे तुकोबर आहेत. सर्वात मोठे तुकोबरांपेक्षा मोठं कोणीच नाही. सर्वात मोठे संत ज्ञानोबर आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानोबर आहे. सर्वात मोठे आहेत. पण तेही ज्ञानोबर आहे. तुकोबारांना सर्वात मोठे म्हणतात. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया तुका सर्वश्रेष्ठ प्रिया शापाने ज्या वेळेला रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह होऊ लागला त्यावेळेला रामेश्वर भट्ट आळंदीला आले. ज्ञानोबरांपुढे धरणं धरलं. ज्ञानोबरांनी स्वप्नात जाऊन रामेश्वर भट्टाला सांगितलं इथे थांबू नको, तू आळंदीला जा, नाही देहूला जा. आळंदीला तो आला असताना रामेश्वर भट्टाला ज्ञानोबरा सांगतो तू देहूला जा, तुकोबारांकडे जा. तो म्हटला कोण तुकोबार आहे? ज्ञानोबा म्हणतात कोण तुकोबार म्हणतो? अरे तुला माहित नाही? तुकोबार आहे सर्वात श्रेष्ठ आहेत, आम्हाला प्रिय आहेत. माझ्या नामदेव यांचं ते अवतार आहेत. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथोर काजो अवतार नाम याचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा जडली तुझ. दर्शनेची तुझ्या दोषा परिहार, स्वप्नी सविस्तर सांगितले. रामेश्वर भट्टाला स्वप्नात जाऊन ज्ञानोबरांनी सांगितलं तुझा देहूला जा तुकोबरांकडे. तुकोबराय सर्वात श्रेष्ठ आहेत, थोर आहे, आम्हाला ते प्रिय आहेत. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून सर्वात मोठे तुकोबराय. ज्ञानोबराय पाया आहे त्या धर्म मंदिराचा आणि तुकोबराय कोण आहेत? कळस आहे. तो का झाला असे? मंदिराला कळस बसवला जातो, ठेवला जातो. कळस ठेवल्यावर पुढं काय? पुढं काहीच नाही, काम संपलं. देऊळाच्या कामा कळस, मंदिराला कळस बसवला की काम संपलं. म्हणजे सर्वात वर काय आहे? कळस आहे. कळसाच्या वर काहीच नाही. तसंच तुकोबाराय कळस आहेत, सर्वांच्या उंचीवर तुकोबाराय आहेत.
पण इतक्या उंचीवरचे तुकोबर आहेत, खाली येतात आणि तुमच्या पायाला लागतो म्हणतात. आपल्या पायाला लागतं, आपली काय योग्यता आहे तरी ते आपल्या पायाला लागतात. याचा अर्थ असा, याचा एकच अर्थ आहे, संतांची किती खाली यायची तयारी आहे. समाजामध्ये परिवर्तन होण्याकरता, समाजाचं भलं होण्याकरता, जनतेचं कल्याण होण्याकरता संतांची किती खाली यायची तयारी. किती ते खाली येतात, शिव्या सहन करतात, मार सहन करतात, हालापेष्टा सहन करतात. संतांनी जनतेच्या कल्याणाकरता काय केलं, जनतेने संतांना काय दिलं? शिव्या दिल्या, त्रास दिला, पण तरी संतांनी सोडलं नाही. त्यांनी प्रबोधनाचं काम आपलं केलंच आहे. किती खाली यायची तयारी. तुमच्या पायाला लागतो म्हणतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. काय म्हणणं? करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. बस हेच माझं म्हणणं आहे. नाम घ्यायचं म्हणजे आम्ही काय म्हणायचं? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. हाताने टाळे वाजवा आणि मुखाने नाम घ्या, असं तुकोबाराय लोकांना सांगू लागले. त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग तुकोबारांना म्हणू लागला, महाराज आम्ही महिन्याभरात 2-4 ठिकाणी तुमची कीर्तन ऐकली, जिथं तिथं हेच तुम्ही सांगत आले. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. तर हेच साधन तुम्ही का सांगता? तर हेच साधन मी का सांगतो याचं जबरदस्त कारण तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरण गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळे, गायनाचे वाहे टाळे, गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे हेच साधन मी का सांगतो? तुकोबाराय सांगतात साधन कळी उत्तम हे.
कळी हे उत्तम साधन. कोणतं? गाय नाचे वाहे टाळे. मुखाने नाम गायचं, नाचायचं, हाताने टाळे वाजवायचे. कलियुगात हेच उत्तम साधन आहे. इतर साधनं कलियुगात उपयोगाची नाहीत. तुकोबाराय सांगतात त्या इतर साधनांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय त्यांना. माझी भाषा नाही, तुकोबारायांची भाषा आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली नघडे साधन. उचित विधी विधान न कळे, नघडे सर्वथा भक्तिपंथ बहु सोपा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, सर्व वाटा सर्व साधन क्षीण झालेले आहेत. कलियुगात कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन नामचिंतन आहे. अन्य साधनं कलियुगात उपयोगाची नाही, त्यांचा काल संपला. युग 4, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. आता कलियुग चालू आहे. कोणत्या युगात कोणतं साधन केलं म्हणजे जीवाचा उद्धार होतो हे श्रीमद भागवत महापुराणात स्पष्ट सांगितलेले आहे. ते सर्व संतांनी गायलेले आहे, सांगितलेले आहे. कृतेय ध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये ध्यान करणं उद्धार साधन होतं. त्रेतायाम यजतो मखई. त्रेतायुगात यज्ञ करणं उद्धाराचं साधन होतं. द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन. आणि कलौ तद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये हरिकीर्तन नाम संकीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. कलियुगी उद्धार हरिनामी. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगी नाम तारक दुजे होय दुःखदाय. कलियुगात नामचिंतन हेच उद्धाराचं साधन. अन्य साधन आता कलियुगात उपयोगाची नाही, त्यांचा काल संपला. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात चालत होतं. आता ती साधनं कालबाह्य झालेली आहेत, ती बाजूला पडलेली आहेत, ती आता उपयोगाची नाही. त्यांची क्षमता सांग. आपल्याला एक 2 उदाहरणाने सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. इतर साधनांचा काल आता संपला कसा आणि आता नामचिंतन करायला पाहिजे तुकोबाराय असं सांगतायत. 2 उदाहरणं सांगतो म्हणजे झटकन आपल्या लक्षात येईल हा विषय. ती साधनं कालबाह्य कशी झाली. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर चेक करतात, सर्व पाहतात, त्यांच्या अंदाजानुसार मग त्या सर्व परीक्षणातून निरीक्षणातून जे त्यांनी लक्षात घेतले त्यानुसार ते आपल्याला औषधं देतात. त्यांच्या जवळची काही देतात, काही आपल्याला विकत आणायला सांगतात, कागदावरती लिहून देतात. ती पत्रिका घेऊन ते आपण मेडिकल स्टोअर्समध्ये जातो आणि तो देतो औषधं काढून. जे जाणकार माणसं आहेत ते लगेच ते औषधं पाहतात. काय पाहतात? त्या औषधाच्या पॉकेटवर त्या बाटलीवर बरीच माहिती दिलेली असते बघा, छापील माहिती त्याच्यावर असते. हे औषध निर्माण झालं कोणी केले, कोणती कंपनी, त्या औषधाचं नाव काय, त्या औषधात कोणती कोणती घटकद्रव्ये आहेत त्याची यादी असते. कोणतं किती टक्के, कोणतं किती टक्के, कोणतं किती टक्के, अशी ती यादी असते. त्याबरोबरच त्याची मात्रा सांगितली जाते, हे किती वेळा घ्यायचं, कसं घ्यायचं हे असतं. आणि एक सर्वात शेवटी बघा तुम्हाला सांगतो मग त्याच्यावर 2 तारखा दिलेल्या असतात. 2 तारखा दिलेल्या. पहिली तारीख ही दिलेली असते औषध निर्माण झाले केव्हा, उत्पादनाची तारीख ही पहिली असते. जानेवारी 2020. 2020च्या जानेवारीला हे औषध निर्माण झाले, कंपनीनं औषध निर्माण केले. आणि दुसरी तारीख खाली असते त्याच्या, जानेवारी 2024. पहिली तारीख असली उत्पादनाची, निर्मितीची, आणि दुसरी तारीख कोणती,
ते इंग्रजी मला कळत नाही. इंग्रज निघून गेल्यावर मी जन्माला आलो. दुसरी तारीख जी असते म्हणजे या औषधाची क्षमता कुठपर्यंत, हे औषध कुठपर्यंत उपयोगाला येणार. कंपनीने त्याचा सर्व अभ्यास करून या औषधाची क्षमता कुठपर्यंत राहणार आहे, कुठपर्यंत हे औषध उपयोगाला येणार आहे, म्हणून ती तारीख टाकलेली असते. इथपर्यंत हे औषध चालणार आहे. जानेवारी 2020ला हे औषध निर्माण केलं. हे औषध जानेवारी 2024 पर्यंत चाल. याचा अर्थ काय, 2024 जानेवारी महिना का संपला की औषध संपलं. ते औषध फेकून द्यायचं, ते वापरायचं नाही. जर एखादा मेडिकल स्टोअर्सवाला ते औषध देण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याच्यावर केस होऊ शकते. कंपनीने क्षमता सांगितलेली औषधाची कुठपर्यंत, त्यानंतर हे औषध नाही. ते कालबाह्य झालं, संपलं, त्याची क्षमता संपली. त्या कालावधीनंतर त्या औषधाचा कदाचित दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून ते औषध चालत नाही पुढे. ती तारीख झाली की ते फेकून द्यायचं. तसं इतर साधनांचा काल होता. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात ती साधनं चालत होती. आता कलियुग सुरू झालंय. आता कलियुगात ती साधनं उपयोगाची नाही. साधन कली उत्तम हे. मग आता कलियुगात कोणतं साधन? तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, तुका म्हणे चला या वाटे, तुका म्हणे तुम्ही चला या म्हणे तुम्ही चला याच वाटे, तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, तुका म्हणे तुम्ही चला या वाटे, तुका म्हणे तुम्ही चला या वाटे. बसेने भेटे पांडुरंग, बरबसेने भेटे पांडुरंग, संधी पैल दाविले निशाणा, संधी पैल दाविले निशाणा, सर्व तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, तुका म्हणे तुम्ही चला या वाटे, तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, तुका म्हणे तुम्ही चला या वाटे. बरबसेने भेटे पांडुरंग, बरबसेने भेटे पांडुरंग, आपल्या लक्षात आणून देतात बाबांनो. आता हे कलियुग आहे. कलियुगात हेच साधन उपयोगाचं आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग, याच वाटेने तुम्ही चला. अन्य साधनं कलियुगात उपयोगाची नाही. त्या साधनांच्या नादी लागू नका, मागे जाऊ नका. उपयोग होणार नाही, फजिती होईल. प्राप्ती काही नाही, फजिती होईल. काल संपलाय त्यांचा. आता बहुसंख्य शेतकरी आहात.
आपल्याला समजेल असा दृष्टांत सांगतो, म्हणजे झटकन लक्षात बसला. पूर्वीच्या कालामध्ये आपण बागायती शेती करत होतो. बाबा कशावर? मोठा बैल मोठा आहे की नाही. विहीर खोदली जायची आणि त्याच्यावर बैल थारोळं तयार करायचं, वडं मोठा 2-3 परस खोदली का पाणी लागायचं. बस गाणं म्हणत म्हणत मोठा त्या हाकायच्या आणि त्याच्यावर आपण बागायती शेती करत होतो. वर शेत असेल खाली असेल तर मग आपण लांग घालत असं जरा थारोळं उंच करणं म्हणा, मग तिकडे पोचवणं. हे पाईपलाईन वगैरे आता अलीकडे आपल्या योजना वाढल्या सर्व. मोठाने दिवसभर गाणं म्हणत म्हणत त्या मोठा हाकायच्या, त्याच्यावर बागायती शेती करत असो. त्यानंतर ही वीज आली, लाईट आली. मग आपण काय केलं, त्या विहिरीवर मोटारी बसवल्या. 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर मोटारी बसवल्या आणि त्याच्यावर मग आपण बागायती शेती करू लागलो. आता ह्या मोटारी ताकदवर. दुपारीच विहिरीचं तळ उघडा पाडू लागले. मग दुपारी जर विहिरीचा तळ उघडा पडल्यानंतर मग आपण खाली खोदायला लागलो. 1 परस खोदा. 1 परस खोदल्यानंतर 2-3 वर्ष ते चालत दिसून पुन्हा कमी वाटत. दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत चाललंय. पाऊस पूर्वी जितका पडायचा तितका आता पडत नाही. कमी 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 दरवर्षी कमी कमी पडत चाललंय. त्यामुळे भूगर्भातली पाण्याची पातळी खोल खोल चालली, खाली खाली. आपण आणखी 2-3 वर्षांनी आणखी 1 परस, आणखी 1 परस, 5 परस, 7 परस, 8 परस, 10 परसापर्यंत आपण गेलो बघ कसं कसं. पण पुढे मग काही वाढ नाही, काही नाही. मग आपण खाली खोदायचा नाद सोडून दिला. मग कशाकडे वळलो? बोरकडं. 300 फूट खोल, 400 फूट, 500 फूट खोलीचं बोर करतो आणि तितक्या खोलीवरचं पाणी आपण आता घेतो. मला सांगा 10 परसापर्यंत तुम्ही खोदत खोदत गेलात. त्यावेळेला जी मोटार होती 5 हॉर्स पॉवरची मोनोब्लॉक मोटार, ती मोटार चालू मोटार बोरचं पाणी 500 फूट खोलीचं खेचू शकते का? कारण मोनोब्लॉक मोटारीचं हेडच 80 फुटापर्यंत फार तर 80 फुटापर्यंत ती खोलीचं पाणी काढू शकते. त्याच्यापेक्षा अधिक खोलीचं पाणी ती मोटार काढू शकत नाही. विहिरीवर चालू होती की नाही ती मोटार? 5 हॉर्स पॉवरची मोटार विहिरीवर चालू होती. पण ती आता 500 फूट खोलीवरचं पाणी खेचू शकते का? नाही. मग ती चालू मोटार आपल्याला बाजूला काढून ठेवावी लागली की नाही? बाजूला ठेवावं लागले. आणि 500 फूट खोलीवरचं पाणी काढणारा सबमर्शिबल तो आपल्याला आता वापरावा लागला. आणि त्याच्यावर आपण 500 फूट खोलीवरचं पाणी काढतो आणि आपली शेती. चालू मोटार 5 हॉर्स पॉवरची मोनोब्लॉक तशी पडून बसली का? इतक्या खोलीवरचं पाणी ती खेचू शकत नाही. तशी इतर साधनं कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात चालत होती. आता कलियुग सुरू झाले. या कलीवर मात करण्याइतकी क्षमता त्या साधनात नाही. आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरण आहे. म्हणून साधन कली उत्तम हे कलियुगात हेच उत्तम आहे साधन नामस्मरण. कलियुगात का बरं उत्तम हे त्याचं कारण सांगतो. कलियुग भयानक आहे, वाईट, अतिशय वाईट आहे कलियुग. त्याने चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत मनुष्य निर्माण केलं आणि वाम मार्गाला लावलेला आहे.
कलियुग म्हणजे तुकोबऱ्यांच्या भाषेत बोलू का, पापाचा ओतीव पुतळा म्हणजे कलियुग. कली पापाची हे मूर्ती, पापाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे कली. कली चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करतो आणि वाम मार्गाला नेतो आणि त्याला पाप करायला लावतो. कलियुग सुरू झालं त्यातच पुरावा देतो तुम्हाला. कलियुग सुरू झालं त्यावेळेला परीक्षित राजा राज्य करू लागला. पांडवांचा काळ झाला. भगवान श्रीकृष्ण द्वापारयुगाच्या शेवटी अवतार घेतलेला भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. पुढे कलियुग सुरू झालं. परीक्षित राजा राज्य करू लागला. पण त्या परीक्षितच्या बुद्धीमध्ये भ्रंश निर्माण केला या कलीने. त्या कलीला त्याने सोन्यात राहायला जागा दिली. सुवर्ण मुकुटात तो शिरला आणि तोच मुकुट डोक्यावर घालून परीक्षित राजा शिकारीला गेला. तहानेने व्याकुळ झाला. ऋषीला पाणी मागू लागला. पाणी ऋषी समाधी अवस्थेमध्ये होते. काही मुकुटात असणाऱ्या कलीने दिला ना धक्का परीक्षितीला. हे ऋषी उद्दंड झालेत. आपल्याकडे येतात त्यावेळेला आपल्याला म्हणतात आलेल्या अतिथीला अन्न द्या, पाणी द्या, त्यांचा सन्मान करा. आपल्याला आतिथ्य धर्म सांगतात आणि यांच्याकडे आल्यावर मागूनही पाणी मिळत नाही. हे सर्पाच्या जातीचे आहेत. यांची निर्वसनच करायला पाहिजे. मग काय करायचं? लगेच मेलेला सर्प पडलेला होता बाणाच्या टोकाने उचलला आणि ऋषीच्या गळ्यात अडकवला. परीक्षिती आईच्या उदरात असताना त्याला देवाने दर्शन दिलेलं. इतका तो पवित्र श्रेष्ठ असणारा राजा, पण कलीने कसा त्याच्या बुद्धीत भ्रंश निर्माण केला. त्याला वाम मार्गाला लावलं. मेलेला सर्प ऋषीच्या गळ्यात अडकून निर्वसना करायला लावलं. म्हणून आता तुम्ही बघा, एखादा मनुष्य कसाही वागू लागला, काही करू लागला की माणसं काय म्हणतात, हे अलीकडे कसं काय झाले काही कळत नाही. काय वागतंय, काय करतंय, काय राहतंय, कसं, याच्यात काय कली शिरलाय का काय म्हणतो की नाही. म्हणजे कली चांगल्या चांगल्यांना वाम मार्गाला नेतो, त्याच्याकडून वाईट घडवतो आणि पाप वाढत चाललंय. त्यामुळे कलियुगात पाप वाढत चाललंय. चांगले चांगले माणसं पाप करायला लागलेले आहेत. चांगले चांगले म्हणून तुम्ही मला कशावरून म्हणता? तुम्ही म्हणता त्याच्यावरून मी म्हणतो. तुम्हीच म्हणता ना, मला त्याचं काय वाटत नाही, तो मूर्खच आहे, तो नालायकच आहे, त्याने असं केलं म्हणून त्याचं मला काय वाटत नाही. पण हा तर शहाणा होता ना तिथं, याने असं करावं का म्हणता की नाही तुम्ही? हा तर शहाणा होता ना तिथं, याने असं करावं का? म्हणजे कलियुगात शहाणे पण काही करायला लागलेले आहेत, पाप मार्गाने जायला लागले. एक सांगतो, आणखी शेवटचं सांगतो तुम्हाला. ज्यांना पाप कशाला म्हणतात हे कळत नाही, पुण्य कशाला म्हणतात हे कळत नाही, त्यांच्याकडून पाप घडे ना का. पण ज्यांना कळतंय याला म्हणतात पुण्य आणि याला म्हणतात पाप. असं करू नये ना असं करावं. पाप पुण्य कशाला म्हणतात हे ज्याला कळतंय, नवे नवे कंबर बांधून फेटा बांधून दुसऱ्याला सांगतातही असं करावं तसं करावं, असं वागू नये तसं वागू नये. आणि हेच का कसे वागतात. म्हणजे चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीमध्ये कली भ्रंश निर्माण करतो, वाम मार्गाला नेतो. त्यामुळे पाप वाढत चाललंय आणि भयानक वाढणारं पाप जर घालवायचं असेल तर त्याला एकच प्रभावी साधन, ते म्हणजे नामस्मरण. इतर कोणती साधनं हे भयानक पाप घालवण्यास समर्थ नाही. गंगा पाप घालवणारी आहे, पण गंगा सगळी पाप नाही घालवत. गंगा स्नानाने फक्त अज्ञात पाप जातात, ज्ञात पाप गंगा स्नानाने जात नाहीत.
ज्ञात आणि अज्ञात म्हणजे काय? आपल्या हातून नकळत घडलेली जी पापं आहेत ती पापं गंगेत आपण बुडी मारली का जात. नकळत घडलेलं पाप म्हणजे आज एकादशी आहे हे माहीत नाही आणि भेळ खाण्यात आली, आता पाप झालं की नाही? हे नकळत आहे, अज्ञानातून घडलेलं पाप आहे, नकळत घडलेलं पाप आहे. असं पाप आपण गंगेत जाऊन जर बुडी मारली तर ते पाप जातं. पण जाणून बुजून केलेलं पाप गंगा घालवू शकत नाही. जाणून बुजून म्हणजे काय खमंग वास सुटलाय, चला बटाटावडा खाऊ. तो म्हणतो तुला खायचं तर खा, मी नाही खाणार. का रे? आज माझी एकादशी आहे. तुम्हाला म्हणतो चाल बटाटावडा खायला, म्हणजे आज एकादशी आहे, मी नाही खाणार बटाटावडा. तो काय याला म्हणतो तुझ्या 12 महिन्याच्या एकादशी आहेत ना, 12 महिन्याचे. मग काय होतं एखादी एकादशी सुटली तर? हां, मोठ्या जर असतील तर त्याकडे कुठ कराव्यात. लोकांनी मोठ्या छोट्या एकादशा कुठून काढल्यात काही कळत नाही. आषाढीची कार्तिकीची ह्या मोठ्या एकादशा, बाकीच्या बारक्या एकादशा कायमचाच आहे ना 12. हो, मग काय होतं एखादी एकादशी सुटली तर? त्याने आग्रह केला आणि याने बटाटावडा. आता हे पाप कसं घडले? जाणून घडले की नाही? तर असं जाणून घडलेली जी जी पाप आपल्या जीवनात असतात, माहीत असून जाणून बुजून जी पाप घडलेली असतात ती गंगा घालू शकत नाही. गंगेत जाऊन याने बुडी मारली का तो बटाटावडा वर तरंगतो आणि हा गंगेतून बाहेर आला की त्याच्यात येऊन शिरतो, तो काही सोडत नाही. जाणून बुजून केलेलं पाप गंगा घालू शकत नाही. मी नाही सांगत, नामदेवराय सांगतात. मन संकल्पाचे पापे पापे न जाती तीर्थाची या बापे. मनसंकल्पपूर्वक केली म्हणजे जाणून बुजून केलेली पाप गंगा तीर्थ घालवू शकत नाही. पण असे तुमच्याकडून किती पाप घडलेले असतो, जाणून घडलेलं असं तरी तीही पाप आणि ती कितीही घडलेली असू द्या, ती सगळे पाप घालवण्याची ताकद नामस्मरणात आहे. जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे नाम सत्संग जळतील पापे जळतील पापे जळतील पापे नाम संकीर्तन जळतील असू द्या, लहान असू द्या, मोठे असू द्या, अज्ञानातून घडलेले असलेल्या, जाणून घडलेले असू द्या, याच जन्मातले काय मागच्या अनेक जन्मातले जरी पाप असली तरी जळतील पापे जन्मांतरे. जन्म जन्मांतरातले पाप संपवते. हरि उच्चारणी
अनंत पाप राशी जातील लया शिक्षण. किती तुमचा पाप असू द्या, नामस्मरणापुढे राहू शकत नाही. नामस्मरणात ते सर्व पाप घालवण्याची क्षमता आहे. किती असू, डोक्यात नाही शिरत हो, किती कसं काय घालवेल. प्रत्येकाची क्षमता आहे, त्या क्षमतेपेक्षा अधिक तो करू शकत नाही. तशी नामस्मरणात काही क्षमता असेल ना की एवढं पाप घालवतं नामस्मरण, जेवढं असेल तेवढं घालवतं. नाही शिरत डोक्यात, शिरून देतो. किती पाप असू द्या, नामस्मरणापुढे राहू शकत नाही. ए बाळ, तुला मी विचारतो, तू 100 किलोचं ज्वारीचं पोत डोक्यावर घेऊन तुझ्या घरी जाशील का? नाही जाणार. 50 किलो नाही, 25 किलो नाही, 5 किलो, 2 किलो. हा, म्हणजे त्याने त्याची क्षमता काय सांगितली, मी 2 किलो नेऊ शकतो, नाही का? 5 जाणार नाही. बाळ, तू किती नेऊ शकतो? 20. हा, त्याने त्याची क्षमता 20 सांगितली. तुम्ही 30 नेऊ शकता, तुम्ही 50 नेऊ शकता. म्हणजे 5, 10, 20, 30, 50 ही काय झाली? क्षमता झाली. मी एवढं नेऊ शकतो, यापेक्षा अधिक नेऊ शकणार नाही. तसं नामस्मरणाची काय क्षमता असेल ना की नामस्मरण एवढं पाप घालवतं? नाही, क्षमताच एवढी आहे, जेवढं असेल तेवढं घालवतं. नाही मग शिरत नसतो, शिरून देतो. एकाने फॉरेस्ट खात्याचा वन विभागाचा लिलाव घेतला होता. त्या गावात मोठं वन विभागाचं क्षेत्र होतं, फॉरेस्ट खात्याचं 1000 हेक्टर क्षेत्र होतं. तो वनाधिकारी चांगला आला, त्याने शासकीय योजना सर्व राबवल्या, वरून निधी आणण्याचं काम केलं. पाणी अडवा, पाणी जिरवा, अनेक ठिकाणी बंधारे घातले. तसंच काही सपाटीकरण केलं, जिथे जसं असेल त्याप्रमाणे. मोटारी बसवल्या, ठिबक सिंचन केलं, वेगळ्या प्रकारे कंपन घातलं त्या 1000 हेक्टर क्षेत्र. चांगले हिरड्याची झाडं लावली, काजूची झाडं लावली, फळ झाडं लावली, काही तर खूप विकास केला. चांगले आलेले आहेत फळं, सर्व काय झाले. लिलाव त्याचा केला, लोकांनी लिलाव घेतला. हिरडे भरले पोती, काजूची पोती भरली झाली. आणि पाणी सगळीकडे फिरलं होतं ना, त्यामुळे रिकाम्या जागेत गवतही खूप आलं होतं. असं कमरेला लागलं गवत चांगलं. त्याचाही लिलाव त्याने केला. मजूर लावून त्याने ते सर्व गवत कापून घेतलं, त्याच्या पेंड्या बांधल्या आणि त्याची गंजी घातली. तुम्ही काय म्हणताय? गंजीच म्हणता ना? गंजी, वळई, गंजी घातली. 1000 हेक्टर क्षेत्र होतं. जवळजवळ 5 लाख पेंड्या निघाल्या त्याच्यात. 5 लाख मोठी गंजी लागली, 5 लाख पेंड्याची. आता मी एक तुम्हाला विचारतो, त्या 5 लाख पेंड्या जर जाळायच्या असतील तर किती लाख काड्याच्या पेट्या पाहिजेत? किती पाहिजे? 1 लाख? एक पेटी, एक काडी? पेंड्या किती जाळायच्यात? 5 लाख पेंड्या जाळायच्या, एक काडी पुरे तुमचं? आता तुम्ही सगळे एक बाजूला झालात, मी एकटाच बाजूला पडलो. आता मला मान्यच करायला पाहिजे तुमचं म्हणणं. त्या 5 लाख पेंड्या जाळायला एक काडी पुरेशी असं तुमचं म्हणणं. मान्य मला. 5 लाख पेंड्या जाळायला एक काडी. दुसऱ्या एकाने इतका मोठा लिलाव घेतला, त्याच्यात 10 लाख पेंड्या निघाले. याच्यापेक्षा दुप्पट टोले जंगंजी लागली त्याची.
10 लाख पेंड्या. आता मला सांगा त्या 10 लाख पेंड्या जाळायला आता किती काड्या पाहिजेत? आता नाही पटलं मला. मग अशी तुमचं मान्य केलं. 5 लाख पेंड्या जाळायला एक काडी त्रैराशिक मांडा. 5 लाख पेंड्या जाळायला जरी एक काडी तर 10 लाख पेंड्या जाळायला 2 नकोत का? एकच. एक एकत्र असेल एकाच ठिकाणी ती गंजी असेल तर हवा हवा नसू द्या, सगळं व्यवस्थित असू द्या, एका ठिकाणी असू द्या, एकाच काडीत भागेल की नाही? एक काडी. 10 लाख पेंड्या जाळायला 2 नकोत, एकच. 50 लाख पेंड्या जाळायला, 1 कोटी पेंड्या जाळायला, 10 कोटी पेंड्या जाळायला. आता उगीच टाइमपास चाललाय की नाही आपला? पेंड्यांची संख्या किती वाढू द्या, किती वाढू द्या, काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही. एक काडी पुरेशी. किती पेंड्या असल्या तरी एकाच काडीत ताकद एवढी आहे, जेवढ्या पेंड्या असतील तेवढ्या जाळण्याची. तसं तुमचा पाप किती असू द्या, एका नामस्मरणात अशी ताकद आहे की जेवढं तुमचं पाप असेल तेवढं घालवणे. तैसे नाम केले जपता हरे, तैसे नाम केले जपता हरी तैसे नाम केले, जपता हरी तैसे नाम केले. तुला अग्नि मेरे समरस झाले, तुला अग्नि मेरे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरे. तैसे नाम केले जपता हरे. द्रोण अग्नि में समरस झाले, द्रोण अग्नि में समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. तैसे नाम केले जपता हरी. हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय हाच दृष्टांत देऊन आपल्याला सांगतायत. हरि उच्चारणी अनंत पापरासी, जातील लयासे क्षण मात्रे, कशाप्रमाणे तृण अग्नी मेळे, समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. किती पेंड्या तुमच्या वाढ द्या, कोटी नाही, अब्ज नाही, किती खरव आणि खरव होऊ द्या, एक काडी पुरेसे आहे. तसं तुमचं पाप किती असू द्या, एक नाम पुरेस आहे. एक नाम. का नामात तेवढी ताकद आहे तेवढ्याच्या तेवढे पाप घालवण्याची. कोणी म्हणेल कोणाचं गेलंय का? मोठा पुरावा आहे आपल्या पुढे वाला खोळ्याचा. वाला खोळ्याने किती पाप केलं होतं, किती हत्या केल्या होत्या त्यांनी. ब्रह्महत्या सर्वात मोठं पाप आहे, महापाप. ब्रह्महत्या सुरापानम स्तयंगुर्वंगनागमा, महापाप आहे ब्रह्महत्या. ब्राह्मणाला मारणं हे सर्वात मोठं पाप आहे, ब्रह्महत्या. असे त्याने किती मारले होते ब्राह्मण? 7 रांजण भरले होते. प्युअर ब्राह्मण जेवढे मारले त्यांचाच हिशोब आहे. बाकी इतर जाती जमातीचे किती मारले त्याचं तर मोजमाप नाही. इतक्या त्याने ब्रह्महत्या केल्या होत्या. परंतु त्याचं सुदैव नारद का त्या रस्त्याने येऊ नये. नारदावर धावला तो कुऱ्हाड घेऊन, निकालो. नारदाने निकालो म्हटल्याबरोबर गळ्यातला तंबोरा काढला आणि दिला आणि घे कर भजन. वाले म्हणतो हे नाही रोकड कॅश, काय असेल ते काढ. नारद म्हणतो अरे हेच रोकड धन आहे, रामनामाचं धन. लूट, तुला किती लुटायचं असेल तिथे. अनेकांनी लुटलंय पण संपलं नाही. तो म्हणतो मी काय तू कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही, हे मला सांगण्याच्या भानगड पडायचं नाही. काय असेल ते काढा, नाही रस्ता धर, नाहीतर कुऱ्हाड उगारले. नारद म्हटले मी रस्ताच धरणार आहे, पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहे. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही, कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही, तो अधोगतीचा रस्ता आहे.
पापाचा रस्ता आहे, वाम मार्ग आहे. अधोगतीला नरकाला जावं लागेल. अनेक नरक यातना तुला सहन करायला लागणार याच्यातून. तुला योग्य रस्त्याला लावण्याकरताच हा रस्ता धरून मी इथपर्यंत आलो. डोळे उघड, विचार कर, किती पाप केलेला आहे. म्हणतो मग काय एकटा आहे काय? आई वडील, पत्नी, मुलं बाळ आहे, मोठा दांडगा परिवार आहे आमचा. नारद म्हणतो तो सगळं श्रीखंड गुलाबजामुन खायला आहे. तू जे पाप करतो तुझ्या पापात कोणी सहभागी होणार नाही. पाप तुझं तुला भोगावं लागेल. तो म्हणतो नाही सगळे सहभागी होतील. जा विचारून ये कोणी सहभागी होते का. जा. वाल्या म्हणतो डोकेबाज दुसतं, मी जायचं विचारायला तू हो. नारद म्हणतात तुला विश्वास नसेल तर मला झाडाला बांधून ठेव, जा विचारून ये. वाल्याने नारदाला झाडाला बांधले आणि विचारायला गेलाय. ही अतिशय महत्वाची बाब आहे बरं. नारदाच्या वचनावर वाल्याचा विश्वास बसला आणि झाडाला बांधून का होईना विचारायला गेला. मानावं लागेल त्याचा विश्वास बसला. वाल्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारी, वाल्याचा वाल्मिक ऋषी बनवणारी महत्वाची घटना जर कोणती असेल तर ही की नारदाच्या वचनावर त्याचा विश्वास बसला आणि विचारायला गेला. विचारायला गेल्यानंतर कोणीच साथ दिली नाही. त्यावेळेला त्याचे डोळे उघडले आणि मी यांच्याकरता एवढं पाप केलंय आणि हे म्हणतात तुझं तुला भोगावं लागेल. त्याला पर्वत प्राय आपलं पाप दिसायला लागलं. धावत धावत आला. म्हणजे हेच आपल्याला काय मार्ग सांगतील. झाडाचं सोडलं, साष्टांग प्रणाम केला, मला मार्ग सांगा, पर्वत प्राय माझं पाप आहे, कोणी सहभागी होत नाही. नारद म्हणतात घाबरू नको, असू दे किती पाप तुझं, तू नामचिंतन कर, राम 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 नामस्मरण कर, तुझं पाप राहणार नाही. त्याच्या तोंडात राम येईना. राम नाम तोंडात येण्याकरता पुण्य लागतं. ह्याला पुण्य काहीच नव्हतं. राम हा उच्चार तरीच वैसेवाचे अनंत जन्माचे होईल पुण्य. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. पुण्य नाही नामचिंतन येईना. राम मरा. नारद म्हणता राम म्हणतो मारा. कारण आयुष्यभर तेच केलं, काढतो की नाही तर मारा, त्याचाच अभ्यास. त्यामुळे मरा. नारद म्हणतात मरा येथे तोंडात हरकत नाही. पुण्य नाही तुझं पापच आहे म्हणून तुला राम येणार नाही, पण मरा येते हे चांगलं आहे. का हरकत नाही. मरा 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 असं म्हणत राहा सारखं, त्याचं पुढे राम होऊन जाईल. मराच्या उलट काय मरा 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 राम. मरा मरा म्हणत राहा. राम म्हणण्याच्या उद्देशाने तो मरा म्हणतोय. मरा हे काय नाम नाही, मरा हा काय मंत्र नाही, पण राम म्हणण्याच्या उद्देशाने तो मरा म्हणतो आहे. पण त्या उद्देशामुळे मरा हा देखील मंत्र ठरला, नाम ठरलं आणि त्याचं सगळं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. इतका निर्दोष म्हणला. नामचिंतनाने किती तुमची पाप राहू शकत नाही, सर्व जात आहेत. कलियुगात हेच उत्तम साधन नामचिंतन. साधन कळी उत्तम हे. कली भयानक पाप घडवतोय. किती घडलेला असू द्या तुमचं पाप, तुम्ही नामचिंतन करा. मुखाने नाम घ्या, हाताने टाळी वाजवा, नाचा. गाय नाचे वाहे टाळे. नाम गायचं, नाचायचं, हाताने टाळी वाजवायची. पूर्वीच्या संतांनी हेच केलं. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवित, छंदे आपुलिया नाचत. गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत आणि छंदे आपल्या नाचत. गाये नाचे वाहे टाळे. आणि आपल्याला त्यांनी हे सांगितलं तुम्ही हेच करा. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. समाधीचे सुख सांडावो वळणी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. हाताने टाळे वाजवा, मुखाने नाम घ्या आणि नाचा.
नामदेवरायांनी नाचत नाचत नामचिंतन केलं. भगवान आले न ते लाचू लागले की नाही. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. देव नाचण्यात इतके दंग झाले की पितांबर गळलेलाही कळला नाही. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. देवालाही नाचायला लावणारी साधना नामचिंतन आहे. म्हणून ही साधना नाम घ्या, नाचा आणि हाताने टाळी वाजवा. साधन कली उत्तम आहे. कलियुगात हेच उत्तम साधन आहे. म्हणून नामचिंतन हे प्रभावी साधन तुमच्या जीवनातील सर्व तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. आता माझा मुद्दा इथे तुम्हाला सांगायचा महत्वाचा मला. कोणी म्हणेल पाप गेलंच पाहिजे कशा करता. झालं तर झालं आणि राहिलं तर राहिलं. ते गेलंच पाहिजे कशा करता. तेवढाच पठ्ठ्याचा डेड स्टॉक. एवढी कमाई केली, एवढे मी पाप केले, ते घालवायचं कशा करता. राहिलं तर राहिलं. आणि तुम्ही सांगता नामचिंतन करा त्याने पाप जाईल. गेलंच पाहिजे कशा करता. राहिलं तर राहिलं. कुठं नाही एवढे कोणी सांगितले तेवढे करता नाम घ्या. तर ते का गेलं पाहिजे हा मुद्दा माझा आहे. पहिला आपलं मूळ अभंगात प्रवेश करताना आपण काय हे का करायचं, नामचिंतन का करायचं, अखंड हरिनाम सप्ताह का करायचे, भजन का करायचं, चिंतन का करायचं. तर दुःख घालवायचं आहे ना आपल्याला. ते कायमचं घालवायचं. आणि सुख आपल्याला पाहिजे ते कायमचं पाहिजे. पण याकरता आपण जे प्रयत्न करतो त्याने दुःख जात नाही, सुख काही मिळत नाही. का? त्याचं कारण आहे. कारण संपवल्याशिवाय कार्य संपत नसतं. दुःख जर घालवायचंय तर दुःख ज्याच्यामुळे येते ते घालवल्याशिवाय दुःख जाणार नाही. आणि दुःख जे येतंय ते पापामुळे येते. आपण पूर्वी करून ठेवलेलं जे पाप आहे तेच पाप आपल्याला दुःख द्यायला येते. दुःखाला कारण आहे पाप आणि सुखाला कारण आहे पुण्य. आपलं पाप हे आपल्याला दुःख द्यायला येते. म्हणून दुःखाचे प्रसंग आपल्यावर आले का आपणच म्हणतो की नाही काहीतरी पाप आडवं आलं आणि हे भोगायची पाळी आली. म्हणजे दुःखाचे प्रसंग आले की आपण काहीतरी पाप आपलं आडवं आलं म्हणतो की नाही. म्हणजे आपल्याला दुःख देणारं कोण आहे? आपलंच पाप आहे. आपण पूर्वी करून ठेवलेलं पाप हेच आपल्याला दुःख द्यायला येतंय. म्हणून दुःख जर संपवायचं असेल तर पाप संपवलं पाहिजे. पाप संपवल्याशिवाय दुःख संपणार नाही. कारण संपल्याशिवाय कार्य संपू शकत नाही. अंगात जोपर्यंत ताप आहे तोपर्यंत कसकस वाटणार, डोकं दुखणार, काही खावाशी इच्छा निर्माण होत नाही, तोंड कडू पडत. ही जी लक्षणं उमटलीत कशामुळे? अंगात ताप भरल्यामुळे. म्हणून ताप तो काय उतरत नाही. मग डॉक्टर म्हणतो ॲडमिट व्हायला पाहिजे. मुदतीचा ताप आहे, टायफॉइड झालेला आहे, निमोनिया आहे, ॲडमिट व्हायला पाहिजे. मग ॲडमिट केलं की सगळ्यांना कळतं की ॲडमिट केलं. मग प्रत्येकजण भेटायला येतो. आणि भेटायला येताना तो रिकामा येत नाही, तो काहीतरी घेऊन येतो खायला. सफरचंद आण, बिस्किटचा पुडा आण, नारळाचं पाणी आण, चिक्कू आण, काय काहीतरी घ्या. तो म्हणतो नको. अजिबात इच्छा होत नाही. बघा तो सफरचंद तसाच पडलाय. तो तसा तोंड कडबडी काही खावा असं वाटत नाही. हा म्हणतो घ्या खा. तो नको नको म्हणतो. प्रत्येक जण काय तर करे आणतो खा घ्या म्हणतो. पण तो काय खात नाही. का? ताप भरलेला. एक सांगू का? सगळेजण का याला घेऊन येतात ना खायला घेऊन, तो खात नाही म्हणून. म्हणून भेटायला येणारा प्रत्येकजण काहीतरी घेऊन येतो. घ्या म्हणतो, तो काही खात नाही म्हणून सगळे घेऊन येतात. तो ज्या वेळेला खाण्यासारखा होतो त्यावेळेला भेटायला नाही रे, सगळे रिकामे येतात. अरे आता आणा ना, काय आणायचं. खात नाही. का खात नाही? ताप भरलेला आहे. तो ताप ज्या वेळेला उतरतो ना
हाच म्हणतो मला असं वाटतं तर काही खावं बरं का, तेवढा सफरचंद कापता का, तर मागतो आणि खातो. खाऊन झाल्यानंतर म्हणतो तो बिस्किटचा पुडा तेवढा फोडता खाऊ, ताप गेला म्हणून तोच स्वतः मागायला लागला. अगोदर तुम्ही घ्या घ्या खा खा म्हणत होतं, पण तू का नाही का ताप भरलेला होता म्हणून ते लक्षणं म्हटली होती. म्हणजे कारण संपल्याशिवाय कार्य संपू शकत नाही, तसं पाप संपल्याशिवाय तुमचं दुःख संपू शकत नाही. म्हणून दुःख जर संपवायचंय तर पहिलं पाप घालवा, आणि पाप घालवायचंय तर त्याला एकच प्रभावी साधन नामचिंतन करा. पाप दुःख येते पापामुळे. मी नाही सांगत, ज्ञानोबा राय म्हणतात, मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. मग जीव दुःखे भोगी, पाप पिके मग. पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणून दुःख येते ते पापामुळे येते, आणि सुख जे मिळते ते पुण्यामुळे मिळते. म्हणून काही चांगले गोष्टी घडल्या जीवनात की आपणच म्हणतो पुण्याई कामाला आली. चांगलं घडलं की पुण्याई म्हणतो की नाही, आणि वाईट घडलं का पाप म्हणतो की नाही. म्हणून वाईट जे घडते ते आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे, आणि चांगलं जे घडते आपण पूर्वी करून ठेवलेल्या पुण्यामुळे. मग आपल्याला चांगलं घडावं वाटतंय की नाही, मग चांगलं घडावं वाटतंय तर पुण्य केलं पाहिजे की नाही. आणि वाईट घडू नये असं वाटतंय ना, मग त्याच्याकरता पाप घालवलं पाहिजे की नाही. दुःख घालवायचे तर पाप घालवलं पाहिजे, सुख पाहिजे तर पुण्य केलं पाहिजे. आणि दुःख ज्याच्यामुळे येते ते पाप घालवण्याकरता, आणि सुख ज्याच्यामुळे त्या पुण्याकरता, या दोन्ही करता वेगळी दोन साधनं पाहण्याची गरज नाही. एक नामचिंतन. नामचिंतनाशी साधन आहे ते दुहेरी फलदायी आहे. ते पापही घालवतंय आणि पुण्यही देते. हरि उच्चारणे अनंत पाप रासे, नाम मंत्र जप कोटी जाईल पापे अनंत कोडी गेली त्याची. आणि हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि नामचिंतनाने अफाट पुण्य तयार होते, आणि नामचिंतनाने अफाट पाप जाते. म्हणजे नामचिंतन दुहेरी फल देणार आहे. पापही घालवतं आणि पुण्यही देते, दोन्ही काम करते. आणि आपलं पाप गेलं की दुःख मिटलं, कधीच येणार नाही ते. आणि पुण्य निर्माण झालं की ते सुख देणार. म्हणून कलियुगामध्ये आपली अपेक्षा फलीभूत होण्यासाठी हेच प्रभावी साधन आहे. तुकोबराय म्हणतात, साधन कली उत्तम हे गायनाचे वाहे टाळे. मुखाने नाम गायचं, नाचायचं, गीत गायचं, टाळी वाजवायची. म्हणा राम राम टाळी वाजवा हाती, वासुदेवी वाहोनी टाळी पातके गेली अंतराळी. नामचिंतन दुहेरी फल देते. म्हणून तुकोबराय म्हणतात, नामचिंतन करा, हेच साधन कलियुगात उत्तम आहे. पण पाप जाईल, पण तो भवनदीतून तरुण जाईल का? तुकोबराय म्हणतात नक्कीच जाईल. आजपर्यंत कोणी तरलंय का? तुकोबराय म्हणतात कितीतरी तरलेले आहेत, आपण काय जाणू शकणार. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय जाणू तरले काय जाणू तरले
जाणो तरले किती, किती तरले काय जाणू. या नाम साधनाने कितीतरी तरुण गेले, आपण काय जाणू शकणार आहे. कितीतरी नामेची तारीले कोट्यानं हे कोटी, ऐसे अनंत अपार नामे तरले चराच. नामे तरला नाही कोण, ऐसा देवानी निवडून तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. तरले तरती गा आणि काही विश्वासी. कितीतरी तरुण गेलेत नामसाधनाने, कितीतरी तरलेत. म्हणून नामचिंतन करा. नाव आयती या बैसा, नाव लागलेली आयती आहे. तुम्हाला रानात जायचं नाही, लाकडं आणायची नाही, मिस्त्री गाठवायचं नाही, नाव तयार करायची नाही, नाव तयार आहे. भगवंताच्या नामाला नाव म्हटलं इथे, भगवंतानीच म्हटलंय. नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. भगवंताच्या नामाला नाव म्हटले. नाव का? नाव सगळ्यांना तारून नेते. तसं भगवंताचं नाम सगळ्यांना तारून नेणे. सकळाशी येते कोणी यारे यारे, लहान थोर याती वरती नारे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा या अधिकार, बाळे नारी नर अधिकारून वैश्य समाजातला कोणताही घटक वंचित राहत नाही. सर्वांना तारून नेणारी नौका असते, तसं भगवंताचं नाम सर्वांना तारून नेणारं आहे. म्हणून नाव लागलेली आहे, आयती आहे आणि नावाडी तयार आहे या म्हणतोय. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवणी, त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजिठी. तो नावाडी आहे विठ्ठल नावाडा फुकाचा, आळविल्या साठेवाचा फुकटाचा नावाडी आहे. त्याला काही लागत नाही. तारू भला पांडुरंग पाव भिजोनी दी अंग. नाव तयार आहे, नावाडी तयार आहे या म्हणतोय. बरं पैसा काही लागत नाही, मग आपल्याला जाऊन बसायला काय अडचण आहे का? म्हणून तुकोबारा म्हणता नाव आहे ती या बैसा, आहे ती नाव लागलेली आहे, नावाडी तयार आहे या बसा आणि जा पैतीराला. असं साधन नामचिंतन आहे. म्हणून बाबांनो नामचिंतन करा. म्हणून दरवर्षी सप्ताह का करायचं, हरिपाठ रोज का करायचं, भजन का करायचं, नामचिंतन का करायचं, तर हे असं प्रभावी साधन आहे. भवसिंधूतून पैलथडीला नेणार, भवसिंधू उतरी पार, सर्व साधनाचे सार. भवसिंधू उतरी पार असं हे प्रभावी साधन आहे. नावाडी तयार आहे. तो या म्हणतोय आपण या बसाने जा पैलतीराला. काय जाणो तरले किती, नाव आयती या बैसा. पण कोणी म्हणेल आयती जरी असली तरी आपल्याला काय ना तरी कष्ट घ्यावे लागतीलच ना. तुकोबरा म्हणतात नाही, हे साधनच असे की याला काहीच कष्ट लागत नाहीत. सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात सायासाचे काम नाही. सायास याला लागत नाहीत, कष्ट आहे. यात्रा म्हटली की कष्ट आहे. कोणत्याही साधनाला सायास आहेत, पण नाम साधनाला सायास लागत नाही. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण याला साधन सायास लागत नाही. नामचिंतन तुम्ही बसल्या बसल्या करू शकता. कोणी म्हणेल कळ लागली पाठीला मग झोपून करा. बसल्या बसल्या करू शकता, कळ लागली तर झोपून करू शकता, निजल्याने गाता उभा नारायण, निजल्या निजल्या करू शकता, कसंही करू शकता तुम्ही. या साधनाला सायास काही नाही. सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे. अशी सुलभ साधना नाम आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. एक जण म्हणला ह्याच्यापेक्षा एखादं सोपं नाही का? तुकोबरा म्हणतात तरी सगळ्यात हेच सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, सर्व साधनापेक्षा सोपं साधन आहे. सोपं कसं याची चतुसूत्री मी आपल्याला सांगतो आणि आपली सेवा संपवतो. चतुसूत्री अशी, हे सोपं कसं, सर्व साधनात सोपं कसं नामसाधन. कोणीही घ्या, केव्हाही घ्या, कुठंही घ्या आणि कसंही घ्या.
इतकी सुलभता इतर कोणत्याच साधनात नाहीत, फक्त नामसाधनात आहे. कोणीही घ्या, सकाळशी येते अधिकार. लहान मुलं घेऊ शकतात, तरुण म्हातारे माता भगिनी सर्व करू शकतात. कोणीही सकाळशी येते अधिकार. तसंच केव्हाही घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या. आंघोळ झालेली असो का नसो, म्हणून गोड सर्व भावे, आंघोळी नलगे तोंड धुवावे. याचा अर्थ आंघोळ करूच नये असा अर्थ करू नका. पाणी जर नसेल, आंघोळीला पाणी नसेल आणि नाम कसं घ्यावं, तुकोबरं म्हणतात काय हरकत नाही, आंघोळ नाही झाली तर नाम घेऊ शकता. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळाचं बंधन नाही, केव्हाही तुम्ही घेऊ शकता, भलत्या काळी नामावर. तिसरी सुलभता कुठेही घ्या, घरात घ्या, अंगणात घ्या, शेतात घ्या, दुकानात घ्या. कोणी म्हणेल घरात ठीक आहे, अंगणात ठीक आहे, शेतात ठीक आहे, दुकानात कसं काय चालेल? दुकानात गिऱ्हाईकाशी संबंध असतो. का हो रवा आहे का? रामकृष्ण हरी. कसा किलो दिला? म्हणे रामकृष्ण हरी. साखर आहे का? रामकृष्ण हरी. गिऱ्हाईक काय म्हणाल? हे दुकानदार रात्रीच्या कीर्तनापासून काही सरकलंय का काय कळत नाही. आपण याला काय म्हणतो? नाही म्हणते रामकृष्ण हरी. याच्या दुकानात नाही काय नु, चला पुढे. दुकानात कसं काय चालेल? गिऱ्हाईकाशी बोलावं लागतं. तिथं नामचिंतन कसं काय चालेल? तर तिथंही कसं चालू शकतं मी सांगतो तुम्हाला. मी काय म्हटलं? दुकानातही घ्या म्हटलं, का गिऱ्हाईक आल्यावर घ्या म्हटलं? गिऱ्हाईक आल्यावर घ्या असं नाही मी म्हटलं, दुकानातही घ्या असं म्हटलं. गिऱ्हाईक आल्यावर नका ना घेऊ. गिऱ्हाईक आल्यावर त्याला विचारा काय पाहिजे, त्याच्याप्रमाणे यादी करून घ्या. किती किलो त्याप्रमाणे करा आणि त्या यादीप्रमाणे त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या, काट्याला झटका न मारता. त्याचे योग्य पैसे घ्या. त्याने 200 कमी दिले जर असेल तर त्याला मागून घ्या. 5-10% धंदा चालवायचा आणि तू एवढे 200 रुपये कमी दिले, कसं काय करणार? काढ पैसे म्हणा. त्याने पैसे दिले, त्याचा माल त्याने घेतला, ते गिऱ्हाईक निघून गेलं. दुसरं गिऱ्हाईक अजून आलं नाही. मग काय काम आहे दुकानात आता? मग चालू द्या ना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण बंद करा. 4 आवर्तनं जरी 5 आवर्तनं जरी झाली तरी पुष्कळ झालं. गिऱ्हाईक आलं की गिऱ्हाईक गेलं की रामकृष्ण हरी. जमल की नाही दुकानातही? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आपलं काम करा आणि त्या काम करता करता जितकं नामचिंतन ते करता तेवढं करा. दुकानातही जमू शकतं, शेतात जमू शकतं. नांगर धरलाय, हाताला काम आहे नांगर धरायचं, तोंडाला काय काम आहे? तोंडाने रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही. कोणी म्हणेल धरणाऱ्याला जमू शकेल पण हाकणाऱ्याला नाही ना जमणार. हाकणाऱ्याला बैलाची नावं घ्यावी लागतात, चकचक म्हणावं लागतं, त्याला शिव्या द्याव्या लागतात. माणसं बैलाला शिव्या का देतात तेच मला कळत नाही.
सवय लागली, द्या शिव्या, फटका मारा त्याला. बैलाचा राग कधी येतो आपल्याला? हा, नीट नाही चालला, तास सोडून चालला की नांगरट व्यवस्थित होत नाही, मग आपल्याला राग येतो, चीड येतो, आपण शिव्या देतो ना, सोड मार. तास सोडलं की चीड येते, राग. तास त्याने सोडल्यावर चीड येऊ द्या, तुम्ही शिव्या द्या, फटका मारा, काय हरकत नाही. पण तो नंतर तासात चालू लागल्यानंतर तुम्ही तासातून चालायला काय हरकत आहे का? बैल तास धरून चालणार ना, आता तुम्ही तास धरून चला ना. रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे द्या शिव्या, मारा, फटका. पण तो तासात चालू लागल्यानंतर आता बैल तासातून चाललाय, आपण तासातून चाललाय, काय हरकत आहे का? मी एक विचारतो आपल्याला, बैलाने तास सोडल्यावर आपल्याला चीड येते. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चाललो, याची का चीड येत नाही? बैलाची चीड येते, बैल तास सोडून चाललो त्याची चीड येते. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चाललो, याची कधी चीड येते का? मला सांगा, दारू पिणं तास धरून चालणं आहे का? मांसाहार करणं तास धरून चालणं आहे का? आई वडिलांना शिव्या देणं तास धरून चालणं आहे का? आई वडिलांना लाथा मारणं तास धरून चालणं आहे का? कोणाचा विश्वासघात करणं तास धरून चालणं आहे का? दुसऱ्याचा सातबारा आपल्या नावाने करणं हे तास धरून चालणं आहे का? आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चाललोय, वाममार्गाने बाजूने किती चाललो, याची का चीड येत नाही आपल्याला? बैलाची चीड येते, आपली का चीड येते? नांगर धरताना, सर्व करताना नामचिंतन करता येतं, लाईन चालत. माता भगिनी माफ करा, तुम्हाला कितीतरी संधी आहे नामचिंतन करण्याची, कितीतरी. तुमच्या इतका काल कोणाला नाही. तुम्हाला दोन मुख्य कामं आहेत, चूल आणि मूल. हे दोन तुमच्या जीवनातले कामं, चूल आणि मूल. चूल म्हणजे स्वयंपाक करायचा आणि आपल्याला सर्वांना खाऊ घालायचं. ह्या भाकरी सर्व करायचं, भाकरी कालवण सर्व करायचं, म्हणजे स्वयंपाक करायचा आणि आपल्याला खाऊ, हे मुख्य काम पहिलं. तर स्वयंपाक करताना नामचिंतन करता येईल की नाही हो? स्वयंपाक करायचा म्हणजे हाताला काम आहे, तोंडाला अजिबात काम नाही ना हो. हाताला काम आहे तांदूळ निवडायचं, हाताला काम आहे कणिक तिंबायचं, हाताला काम आहे भाकरी करायचं, हाताला काम आहे भाजायचं, हाताला काम आहे भाजी चिरायचं, हाताला काम आहे फोडणी द्यायचं. सर्व काम हाताला आहे, तोंडाला अजिबात काम नाही. तोंडाने रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही, तोंडाने रामकृष्ण हरी म्हणायचं आणि स्वयंपाक करायचं. जमल की नाही स्वयंपाक करता करता? दोघी जावा जावा असल्या, सासू सुना असल्या, एकीने पुढं म्हणून दुसरीने मागं म्हणून स्वयंपाक करावा, म्हणजे भांडणही मिटल आणि स्वयंपाकही चांगला होईल. तुम्ही नामचिंतन करत करत जर स्वयंपाक केला ना, सांगू त्या अन्नावर नामचिंतनाचे संस्कार होतील हो. तुम्ही नामचिंतन करत करत स्वयंपाक जर केला, त्या अन्नावर नामचिंतनाचे संस्कार होतील. आणि नामचिंतनाच्या संस्कारातून तयार झालेलं अन्न ज्याच्या खाण्यात येईल त्याला नामस्मरण करावं असं वाटेल. कारण जसं अन्न खाऊ तसं आपलं मन बनतं. तुम्हाला नामस्मरण करावं असं वाटेल, आणि तुम्ही नामस्मरण केलं की त्याचा दुवा तुम्हाला मिळेल. मग करता येईल की नाही स्वयंपाक करता करता नामचिंतन? मग ठरला, आता उद्यापासून सुरू कराल, उद्यापासून सुरू करा. स्वयंपाक करता करता येईल, नामचिंतन करता येईल, धुणं धुता धुता करता येईल, भांडे घासता घासता करता येईल, उठता बसता भांडता काढता नात मारता हरिपाठात म्हटले
सर्व कार्य करिता हरी बोला. सर्व काम करताना आपल्याला नामचिंतन करता येईल. किती सुंदर साधना तुकोबारांनी आपल्या लक्षात आणून दिले. झालं काम, शेतात समजा मध्ये वेळ राहिला तर शेतात गेले मदत करायला. तिथे खुरपायला हाताला काम आहे, तोंडाला कामच नाही ना. हाताला काम आहे खुरपायचं, तेव्हा एकीने पुढं म्हणावं, बाकीच्यांना मागे म्हणायला लावून खुरपत चालावं. शेतातही जमल की नाही नामचिंतन. पण तिथं नामचिंतन येईल तर शपथ आहे. खुरपं सुरू झालं की अख्ख्या गावाचं पुराण तिथं आठवतं. ठकूबाई तुला माहित आहे का ते रंगवायचे अगं करायचंय का तुम्हाला कोणाचं धुणे. नामचिंतन करावं, इतरांना मागं म्हणायला लावावं आणि खुरपणी करावी. पाणी भरायला आपण गेलो, हाताने बारी द्यायची, तोंडाला काम नाही, तोंडाने नामचिंतन करता येईल. सर्व काम करताना नामचिंतन करता येतं. म्हणून कुठेही घ्या ही तिसरी सुलभता. घरात घ्या, शेतात घ्या, दुकानात घ्या, ऑफिसमध्ये घ्या, तुम्ही पंचायत समितीत असाल तिथं घ्या, जिल्हा परिषदेत असाल तिथं घ्या, विधान भवनात असाल तिथे घेऊ शकता, लोकसभेत तिथे घेऊ शकता. असाल ते करा जेथे तेथे नामाचे चिंतन प्रगट बसारा. असाल ते करा जेथे तिथे. म्हणून कुठे घ्या, कोणी घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या. आणि चौथी सुलभता कसंही घ्या. येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं म्हणता येईल तसं म्हणा. मग असे म्हटल्याप्रमाणे राम नाही म्हणता आला मर्रा म्हणा, विठ्ठल नाही म्हणता आला इठ्ठल म्हणा, विठाई म्हणा का किठाई म्हणा. येईल तैसा बोल रामकृष्ण. कसंही घ्या. ही सुलभता नामचिंतनात आहे. म्हणून तुकोबारांनी आपल्या लक्षात ती आणून दिलेली आहे. आपण आपली सर्व कार्य करताना नामचिंतन करावं. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे, काय जाणव तरले किती नाव आहे ती अभैसा. एक जण म्हणला याच्यापेक्षा एखादं श्रेष्ठ साधन नाही का. तुकोबार म्हणतात याच्यापेक्षा श्रेष्ठ. अरे सर्वात श्रेष्ठ निर्वाणीचं अंतिम समयाचं प्रभावी शस्त्र जर कोणतं असेल तर हे एक नामचिंतन आहे. हेच तुकोबार आहे शेवटच्या तुका म्हणे निर्वाणीचे, तुका म्हणे निर्वाणीचे, तुका म्हणे तुका म्हणे निर्वाणीचे, तुका म्हणे निर्वाणीचे, तुका शस्त्र साचे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक निर्वाणीचे साचे शस्त्र. निर्वाणीचं म्हणजे अंतिम समयाचं.
जिथे सर्व साधनं हातबल होतात, तिथं जे साधन उपयोगाला येतं ते म्हणजे नाम आहे. जिथे सर्व साधनं संपतात, ते उपयोगाला येऊ शकत नाही, तिथं जे उपयोगाला येतं ते साधन म्हणजे नामस्मरण. तो का म्हणे बाण हाची निर्वाणीचा, शस्त्र हे निर्वाणीचा बाण, हाती बाण हरिनामाचे, हे प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्रापुढं काळाचंही काही चालत नाही. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जिले. असं काळाच्याही वर ज्याची मात चालते असं साधन म्हणजे नामस्मरण आहे. निर्वाणीचा अंतिम समयाचा आहे. तुकोबाराय म्हणतात कलियुगात हेच उत्तम साधन आहे. साधन कली उत्तम आहे. वेळ थोडासा अधिक झाला याबद्दल क्षमा असावी. तर तुकोबारांनी खूप सुंदर मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मी सांगून गेलो की दरवर्षी सप्ताह का करायचा, याकरता संतांनी हरिनाम साधन हे सातत्याने जीवाच्या लक्षात यावं, पुन्हा पुन्हा त्याचं विस्मरण होतं, ते घडत जावं. आपल्या जीवनात हे कलियुगात प्रभावी असणारं साधन आपल्या जीवनात घडत राहण्यासाठीच अखंड हरिनाम सप्ताहाची साधना संतांनी सुरू केली. गावोगाव याप्रमाणे हे उत्सव नामसप्ताह घडवण्याचं काम संतांनी केलेलं आहे. आपण त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून वाटचाल करावी. सर्व किती कष्ट घेऊन संतांनी आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे, आपल्यापर्यंत आणलेलं आहे. फडपरंपरा ह्या एवढ्या करताच आहे. या फडपरंपरेतून सातत्याने जागृती देणे, सर्वांना जाग करणं आहे की बाबांनो ही साधना आपण करा, ही कशी करायला पाहिजे, नियमाने कशी केली पाहिजे, वारीला कसं नियमाने यायचं, साधना कशी करायची, सर्व खूप सुंदर रीतीने फडपरंपरेतून आपल्यापर्यंत प्राप्त झालेलं आहे. आपण त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून तशी वाटचाल करावी. निश्चित आपला बेडा पार होईल. पैल तेराला नक्की काय जाणो तरले किती नाव आहे ती या बैसा. म्हणून असे अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्कीच तारणार. तुकोबारायांच्या अभंगात मोठी तारक शक्ती आहे. तुकोबारायांच्या अभंगाने दगडांना तारले, दगडांना. आपल्याला का नाही तारणार? दगडांना तारलं की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवले की नाही? इंद्रायणीच्या डोहात बुडवले दगड बांधून अभंग. पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, अन्नपाणी वर्ज करून. तर 14व्या दिवशी ते अभंग दगडालाही घेऊन वर आले ना. जळी दगडा सहित वह्या, तारी येल्या जैश्या लाह्या. दगडाला घेऊन वर आले. 18 दिवस पाण्यात होते, एक थेंब लागला नाही. तिथून पुढे आपल्याला मिळाले कोरडेच्या कोरडे. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं? मला असं वाटतं मग आपणही बुडालोच असतो ना. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला काय हरकत नाही. तेव्हा ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला त्याच जागेवर पूर्ण गाथा तुकोबारायांचा मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. त्याचं मंदिर झालेलं आहे, अभंगाचं मंदिर झालेलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावलेला आहे. तशी भव्य मूर्ती स्थापना तिथे झालेली आहे. अभंगाच्या भावाप्रमाणे काय दृश्य तिथे चित्रे दाखवलेली आहेत. 2008ला तुकोबारायांची 400वी जयंती होती. त्यावेळेला याचं उद्घाटन झालं. पूर्ण गाथा लावला गेलेला आहे. भव्य अशी ती बीज साजरी होत असते. 4-5 हजार लोक तिथे असतात. तिथे भक्तनिवास झाले, सत्संग भवन आहे, अन्नपूर्णा सदन आहे. दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण दिलं जाते. तिथे दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत आलेल्या यात्रेकरूंना जेवण असतं. 500-700 लोक रोज जेवत आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी तर हजारावर जातं. असं रोजचं अन्नदान तिथे चाललेलं आहे. तसंच आरोग्यदानही आहे. शारीरिक चिकित्सा केली जाते
आणि आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे करून त्याला मोफत औषधंही दिली जातात. दर बुधवारी 400-500 लोक जवळजवळ असतात. हे आरोग्यदानही आहे, अन्नदानही आहे आणि ज्ञानदानही आहे. अभंग दगडावर करून लावले ते आता जगाच्या हृदयावर कोरायचे आहेत, सर्व जगापर्यंत पोचवायचे आहे. आणि जगापर्यंत पोचवण्याकरता जगाच्या भाषेत जायला पाहिजे, म्हणून तसं गुरुकुल पद्धतीचं विद्यालय आपण सुरू केले आहेत. मुलांना शिक्षण देणं तिथं सुरू केलेलं आहे. 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश आहे. 11वी ते 17वी हे जे तुमचं शालेय उच्च शिक्षण आहे ते शिक्षण तिथे दिलं जाते. ते संस्कृत माध्यमातून आहे, आध्यात्मिक शिक्षण आहे. म्हणून 5 वर्षात तो मुलगा शास्त्री होणार. तिथे इकडे तुमचं BAचा दर्जा त्याला मिळणार आणि 7 वर्षात तो आचार्य होणार. इकडे MAचा दर्जा त्याला मिळणार. संस्कृत माध्यमातून हे शिक्षण तिथे सतत शासकीय प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त होणार. असं ते उच्च दर्जाचं शिक्षण तिथे देणं सुरू केलं. सध्या 125 मुलं शिक्षण घेत आहेत. 125 मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. 7 वर्षे याप्रमाणे त्या मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय तिथेच याप्रमाणे. कोणी म्हणेल मग फी तर भरपूर असेल. 7 वर्ष एक लक्षात घ्या, 1 नया पैसा नाही, 1 नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलाने काही करायचं नाही, फक्त एक करायचं, काय? अभ्यास. आणि तो त्यानेच केला पाहिजे. त्याने अभ्यास करायचा आणि त्याच्या बाकीच्या गरजा आपण भागवायच्या. आणि त्यांनी तुकोबरायांचे संतांचे विचार आत्मसात करावे आणि ते समाजापर्यंत पोचवावे. संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी 4ही भाषेत शिक्षण दिलं जातं. जगात चालणाऱ्या भाषा इंग्रजी, संस्कृत. म्हणून जगापर्यंत पोचवण्याकरता त्या भाषेतून ते शिक्षण दिलं जाते. तसा अभ्यास करायचा. बीजेच्या आदल्या दिवशी आम्ही मुलांचं प्रतिभा प्रदर्शन तिथे घेत असतो. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज त्यांचा भव्य असा अमृत महोत्सव आता संपन्न झाला. अयोध्येच्या राम मंदिराचे ते कोषाध्यक्ष. त्यांचं प्रवचन आदल्या दिवशी असतं, बीजेच्या आदल्या दिवशी. आणि त्यांच्यापुढे मुलांचं प्रतिभा प्रदर्शन दिलं जातं. 4ही भाषेत मुलं कशी भाषण करतात, त्यांचा सराव करून ते जगापर्यंत का जाऊ शकणार नाही, असं ते शिक्षण तिथं देणं सुरू केलेलं आहे. वैशाख शुद्ध प्रतिपदेला मुलाला घेऊन पालकांनी तिथे यायचं. द्वितीयेला आम्ही मुलाखती घेणाऱ्यांना, अक्षय तृतीयेला त्यांना शिक्षण सुरू करतो. 10 दिवस त्यांना शिकवतो, त्याची परीक्षा घेतो. त्यात पास झालं की त्या मुलाला प्रवेश, प्रतिभा, त्याची योग्यता त्याप्रमाणे तिथं त्याला मग प्रवेश पात्रता ती परीक्षा. आता 125 मुलं शिक्षण घेत आहेत. आपणही जरूर तिथं पाठवा. मुलांनी या, तिथं मुलांना पाठवा आणि हे संतांचे विचार समाजापर्यंत पोचवण्याकरता हे सर्व चाललेलं आपलं प्रयत्न आहेत. भगवान करो सर्वांच्या अंतःकरणात हे सद्विचार निर्माण होऊन सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत. अनेक योजना आहेत. बीजेच्या उत्सवाला माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, बीजेच्या उत्सवाला यायला पाहिजे. आपण पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, देहूला येत नाही, हा मोठा दोष आहे. देहू आपल्या वारकरी संप्रदायाचं कलशस्थान आहे. तो का झाला असे आणि नेमकं कळसाला डावललं जातं. बीजेच्या वारीला जो येत नाही तो हाप वारकरी, बीजेच्या वारीला येईल तो पुरा वारकरी. मी का म्हणतो, मग अशी मी बोलून गेलो, तुकोबाऱ्यांना कळस म्हटले. मंदिराला पूर्णता केव्हा? कळस बसवला जाईल तेव्हा. जोपर्यंत कळस बसवला जात नाही तोपर्यंत मंदिर अपुरं म्हणतो की नाही आपण. तसं देहूला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वारी अपुरी होईल की नाही. कळस बसलो जशी मंदिराला पूर्णता, तसं देहूला आल्या वारीला पूर्णता. तेव्हा आपण सर्वांनी जरूर या, गाथा मंदिरावर या. तिथे राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे. गाथा पारायण सुंदर अनुष्ठान घडत असतं तिथे. 10 दिवस गाथा पारायण तालास्वरात चाल भजनात असतं. तेव्हा 18 मार्चला मुक्कामी या आणि 19 मार्च ते 28 मार्च असा तिथे नाम सप्ताह गाथा पारायण सोहळा संपन्न होत आहे. म्हणून पारायण घडेल, तिथे या, आपल्याला एक आगळा वेगळा आनंद मिळेल. गाथा मंदिरावर काय काय तिथे सत्संग भवन, अन्नपूर्णा सदन,
गोशाळाही आहे, तसं गुरुकुल पद्धतीने विद्यालय आहे. या सर्व गोष्टी तिथे घडत आहेत. मी सांगितलेलं सर्व लक्षात नाही राहणार, तेव्हा सर्वांच्या लक्षात येण्याकरता आम्ही एक तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण आर्ट पेपरवर प्रकाशित केलेलं आहे. समोर गाडीमध्ये आहे, प्रत्येकाने जरूर घ्या, आपल्या घरात लावा. येता जाता दर्शन घडेल, गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती मिळेल आणि दिनचर्या दैनंदिन जीवनाला ते उपयोगाला येईल. वर्षभर त्याचा उपयोग आपल्याला होईल. आणि तशी डायरी खिशात ठेवा, ती 17 महिने आपल्याला काम देईल. आणि वारी ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा कधी निघतो, तुकोबाऱ्यांचा कधी निघतो, कोणत्या दिवशी कुठे आहे, नाही पहिल्यापासून आपल्याला जमलं मध्ये जायचं तर आज कुठं असेल सोहळा, ते कॅलेंडर उघडा तुम्हाला सापडेल, डायरी उघडा तुम्हाला सापडेल. दैनंदिन जीवनात त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. समोर गाडीमध्ये आहे, आपण प्रत्येकाने घ्या, घरात लावा, उपयोग होईल आपल्याला. संतांचे विचाराचार आपण आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करावा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी समर्पित करून एकच करुणा भागतो. तुम्हा आम्हा सर्वांच्या अंतःकरणात ते सद्विचार निर्माण व्हावेत, ते रुजावेत. आपण सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत आपण तपपूर्ती सोहळा करत आहात. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, इथे दारू पिणारं कोणी नसेलच म्हणा. नाही. जर कोणी असलच एखाद्या चुकून, तर त्याने निर्णय घ्यावा की तपपूर्ती सोहळा आमचा सप्ताह झाला आणि तेव्हापासून मी दारू प्यायची बंद केली, मांसाहार बंद केला, वाईट काही करायचं नाही. एक निर्णय घ्या, काहीतरी चांगला निर्णय या मुहूर्तावर, या तपपूर्ती सोहळ्यात आपण घ्यावा आणि योग्य दिशेने वाटचाल करून सर्वजण आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम 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 नाही नाही. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. हो हो हो. गुरुवर्य बाबांचा आज वयाची 75 वर्ष पूर्ण झाली. सांप्रदाय सेवेत अमृतोत्सवानिमित्त गुरुवर्य बाबांचं पूजन होईल. तरी गुरुपूजनाचा बाबांनी स्वीकार करावा.
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोली बोलिलेले कुले वेले वाकोले करा